चालुरी हरी दुरासा दुरास सद तया वरील हे सुद्ध बोध वरिष्ठ झलके जो प्रसिद्ध तो शुद्ध शुद्ध वेसई तू निर्विकाराचा निर्वकार देव स्वरूपाचा निर्धार माधव निर्वैर होईनी सर्व ग्रास माझ्या न करसी. ज्यावेळेस परमात्म्याचं वर्णन मात्र महिपती महाराज करू लागले तेव्हा खरोखर सद्गुरूनं माझ्यावर कृपा केली. सद्गुरू वाचून सापडण्यास सोय धरावी ती पाय आधी म्हणून सद्गुरूने माझ्यावर कृपा केली. म्हणून हे लीलामृताचा घास मात्र माझ्या मुखामध्ये दिला आणि खरोखर चाकत असताना अगदी गुढी आनंद प्रेम असं मात्र मला वाटू लागलं. असं मी मला म्हणू लागलेले आहे. तू समागमा वरिष्ठ हरी आदि अनादि गोचर निर्धारी नदी पदाविसी करी वैकुंठ विहारी गोविंदा. नाना प्रकारचा लीला दाखविणारा आहेस, नाना प्रकारचा ग्रंथ दाखविणारा असा लीला वगैरे मात्र परमात्मा तू आहेस असं त्या ठिकाणी मात्र ग्रंथ सांगू लागलेले आहेत. तू अनंत अनंत ईश्वर देवा रूपाचा ही आकार माधवा प्रार्थना करून या सर्व हृदय दिवा साठवीसी. सर्वांचे अंतकडे जिंकणार आहेस, सर्वांचं मन जिंकणार आहेस आणि सर्वांना मात्र सत्यालाही मिथ्यालाही समाधान करणारा मात्र तो आहेस भगवंता. तुझं काहीतरी मी होणार करावं असं ग्रंथ करते सांगू लागलेले आहेत. तू नाथ तीन नाथ निश्चित चित्ताती चित्त समरस अनंत समो शिवाधिक शिव निर्भात आदि प्रभो तुझ नामो. तुझ्यासाठी मात्र नाना प्रकारचं सायास लोक केले, नाना प्रकारचं चिंतन केले, पूजन केले. सर्वस्वाला मात्र दया देणारा आहेस, सर्वस्वाला समाधान करणारा परमात्मा तू देव आहेस असं मात्र ग्रंथ सांभाळले. नमो अयोध्या दिशा रामा नमो भवसागर विश्रामा नमो आदि पुरुषोत्तमा आदिपती तुझ नमो. अयोध्येमध्ये राहणाऱ्या रामा कौशल्याच्या नंदना दशरथाच्या मुला काय ज्यावेळेस केवढं ज्यावेळेस त्या ठिकाणी मोठं कार्यक्रम देवा भगवंता आणि आईच्या वचनाला मान्य देऊन 14 वर्षाचा वनवास मात्र रामा तू भोगलास आणि वाल्मिकांच्या वचनाला विश्वास मान्य ठेवून मात्र पूर्ण रामकार्य पूर्ण केला. केले रामायण रामाधी काय वाल्मिकांच्या वचनावर विश्वास ठेवून मात्र तो दंडकारण्यामध्ये गेलास आणि सर्वस्व पहाडाला दगडाला धोंड्याला झाडाला वृक्षाला भेटलास आणि सर्वस्व आसलेल्या भक्तांचं समाधान मात्र तू देवा केलास असं त्या ठिकाणी मात्र महिपती महाराज म्हणू लागलेले आहेत. अवधूत महाभूत हरा सकल दुष्टाशी संहारी तुझी सत्ता चराचर करता निर्धारी तुझी पे. अवतार तुम्हा खऱ्याकडे उद्धराया जण जड जीवन दुष्टाचा संहार करण्यासाठी आणि सज्जनकाला सुख करण्यासाठी मात्र देवा तुमचा अवतार आहे. प्रत्येकाच्या ठिकाणी पाप वाढलं की देवाला अवतार घ्यावा लागतं. जोपर्यंत पाप होत नाही तोपर्यंत देव अवतार घेऊ शकत नाही. तर पाप वाढलेले पाप वाढलेले आता भूकंप व्हायला पाप झाले की भूकंप होते. मागे झालं किल्लारीला भूकंप झालं 1993 मध्ये भूकंप का 92 मध्ये भूकंप. लोकांनी काय केलं गणेश उठवायला चालू केले. गणेश उठवायला चालू केले. लोक दारू पिऊन गणेशच्या पुढे नाचले. देवाला सहन झालं नाही. सहन न झाल्यामुळे आणि लोकांनी 11 दिवस निर्भत्सना केली देवाचं. तर गणपती बाप्पा म्हटला तुम्ही माझी 11 दिवस पराकाष्ठा तुम्ही केला म्हणून देवानं 11 सेकंदामध्ये देवा केला. 11 सेकंद लागू दे आजकाल तर देवाचा आहे म्हणून देवाची पूजा करावं. आता हे गणपती कशी परिकाष्ठा आहे पूजन नाही ते 1 वर्षाचं एक 16 नसून देवाची परिकाष्ठा आहे. काय देवाची निर्भत्सना केल्यासारखं आहे. गणपतीच्या पुढे आपण भजन कीर्तन हे करावं तर प्रत्येक काळात माझे लक्ष नाही काही करायला लागले. म्हणून आता लोक काय म्हणतात परमार्थ वाढला नाही. परमार्थ वाढला नाही फक्त परमार्थ लाभला. कळलं का? त्यांना सप्ताह केला की मी सप्त करतो म्हणायचं. फक्त सप्ते वाढले सप्त्याचा गुण काही द्यायला नाही.
झालंय का? त्याचा नियमच नाही. सप्तसगुण काही चालले. 2 किलोचं टाळ 100 ग्रामवर आले. वाजून वाजून बारीक केले टाळा. काही गुण आले का? काहीच गुण आले. किती सप्ते झाले, किती महाराज झाले, ते सुधारलं का? किती लोकांनी तंबाखू पडले, किती लोकांनी गुटखा, काही अर्थ नाही. सप्त करणं एक सप्ताह तुमच्या गावामध्ये जर झाला, 10-5 लोकांना माळा लागला, 10-5 लोकांना निर्वसने हो, तर सप्ताह साधतं काय अर्थ आहे? काहीच नाही. म्हणून पाप वाढलं की देवाला अवतार घ्यावा लागतं. म्हणून जो प्रत्येक पाप वाढत नाही तो देव अवतार घेत नाही. आणि एकदा पाप वाढलं, देव अवताराला जरी अवतार घेतला तर दुष्टाचा संवाद मात्र करतो. असं ग्रंथ करते सांगलेले आहे. भूदशानंद परेश सहज ऐसी जगदीशा नमो तुझ एक आराधले नसता तुझ किंबुध सहज आरवाही. याच्यासाठी देवा नाना प्रकारचं कार्य केलास. माझं पाप वाढलं. राजा रावणासारखे माजून गेले. राजा रावण ब्रह्मकुळामध्ये जन्माला आलेला होता, परंतु ब्रह्मराक्षस झाला आणि पाप वाढलं राजा रावणाचं. पाप वाढल्या राजा रावण भक्ती केलता, पण एकोदी भक्ती केलता. राजा रावणाने ज्या वेळेस एकाच महादेवाला दुसऱ्या देवाच्या पाया पडला नव्हता, एकोदी भक्ती ज्याला म्हणतात. आणि पाप वाढल्याबरोबर राजा रावण विचार केला, आता माझं एवढं तर पाप वाढलं. राजा रावण कसं केला, पापानं 80,000 बायका करून घेतल्या. पापानं कृष्ण परमात्माला 16,108 होत्या, देवाला 16,000 होत्या. देवापेक्षा रावणाला 5 पट जास्ती होत्या. 16,80,000 बायका होत्या. एवढं पाप राजा रावणाने केलं होतं. ते पाप वाढलं. पाप वाढल्याबरोबर नारद महर्षी आले. नारदाला मात्र राजा रावणाने विचारलं, नारदा ऋषीवर्या महाराज, आता पाप वाढले, का करावं? आता पापासाठी आता काही करून मला त्या देहाचा नाशिवंत देहाचं, माझी लंका मात्र पूर्ण पापामध्ये बुडून गेलेली आहे. राक्षसांनी पाप वाढलं. आता पाप वाढलं तर आम्ही या पापापासून कसं निरभक्त हो म्हटल्या नारदाने म्हटलंय दोनच काम करतो. एक तर देवाची भक्ती करावं लागतं, एक तर देवाबरोबर भांडण करावं लागतं. राजा रावण म्हटला, मी देवाबरोबर आता भक्ती करू शकत नाही, का माझा एकच भाव आहे. एक या महादेवाला सोडून दुसऱ्या देवाच्या मी पाया पडत नाही. मग काय कर, देवाबरोबर भांडण कर म्हणतात. रामाबरोबर. रावण वेळा म्हणतात, ज्ञानी होता. 4 वेद 6 शास्त्र 14 विद्या 64 कला ज्याला निपुण होत्या. आणि नारदाच्या वचनावर विश्वास ठेवला. राम वनवासामध्ये आला, सीतेची चोरी केला. रावणाला माहित होतं प्रमाणात तुकोबरायचा. झोपडीविषयी गेल्या रामाने मारणार होता. रावण मेल्या रावणाचा एकट्याचा उद्धार होता. रावणाने तो विचार केला नाही, माझ्या कुळाचा उद्धार करावा म्हणून रामाला लंकेला आणला. हे मोठं काम आहे. प्रमाणात तुकोबरायचा. पर्णकोटी सनी जाता मीच पाहिजे साहित्युता सकळ कुळ उद्धराचा सीता चोरून आली. सीतेला चोरून का आणलं? सगळ्या कुळाचा उद्धार. राम उभं येत नाही. तिची बायको चोरून वाटते की राम घेतो. रावणाचं एकच सगळे सांगितले, रावण सीतेला चोरून आणला. मंदोदरी सांगितली, इंद्रिय सांगितला, कुंभकर्ण सांगितला, दादा रामाची बायको रामाला द्या आणि रामाला शरण लावा. दिल्ली कावर दिल्ली उद्धार व्हायसाठी दिलेली. रावणानं मात्र पत्नी व्हावं म्हणून नव्हता, आपल्या कुळाचा उद्धार होतोपर्यंत सीतेला सोडलं नाही असा निश्चय म्हणतात. त्या रावणाला मारण्यासाठी मात्र रामाला अवतार घ्यावं लागलं असं ग्रंथ करते सांगू लागलेले आहे. रामकृष्ण हरे मुकुंदा तुझी पावसी परम पदा ऐसा व्यापक तू गोविंदा सचिदानंद तुझ. अशा प्रकारच्या रामकृष्ण गोविंद विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. असं रामाचं काय बीजमंत्र आहे. बीजमंत्र आहे. रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही, वैष्णवासारखा पंथ नाही, पंढरीसारखी वारी नाही, चंद्रबाई सारखा तीर्थ नाही, नंदी सारखं बैल नाही, महादेवासारखा देव नाही.
एवढं आनंद मात्र या पंथामध्ये सगळं काही सांभाळलेले आहे. तू वाम दक्षिण परिपूर्ण सारिका अधर्व शून्य पारलिका सर्व भरण सर्वात्मका समावेशी सकल तुझ्या नमो. सर्व सगळा धर्माचे ज्ञान देवा तुम्हाला आहे. धर्मच तुमच्यापासून निर्माण झाले काय आता हे म्हणतात रावण एवढं ज्ञानी होता एवढं गुंड होता. रावण होतच की 33 कोटी देवा लोकांना काम लावता राजा रावणा. खंडोबा दाढी करत होता, गणपती गाडवर राखत होता, अग्नीने कपडे धुवत होता, वाऱ्याने मात्र सडा मार्जन करत होता. एवढा अधिकार मात्र रावणाचा होता. 9 ग्रहाला पालथा घालून राजा रावण मात्र मध्ये बसला होता. एवढा गुंड होता कोण? रावण. मग त्या रावणाला 2 वाजून 32 मिनिटाला प्रभू रामचंद्राने मारलं, रामानं मारलं. तो किती गुंड असेल राम? एवढा अधिकार मात्र देवा तुझा असं सांभाळले. निर्वीर्य संपन्न गुणा निराशा सगुणा तुझ्या स्मरता जगज्जीवना पूर्णपदा पावविसी. पूर्णपदा प्राप्त वसे. देवाच्या नामाचं स्मरण केल्याबरोबर पूर्ण पद मात्र प्राप्त होतो. आपला विश्वास नाही, आपली एकोदी भक्ती नाही. आपण भक्ती करत नाही म्हणून आम्हाला मुक्ती भेटत नाही. आम्ही भक्ती केलो तर मुक्ती भेटते. आमचं प्रभात कसं सवडीचा प्रभात. पाऊस नाही नसलं की कोतीला यायचं, बरोबर आहे. काम नसले की देवाकडे यायचं, रिकाम असले की देवाकडे यायचं, आणि काम असले की तिकडे जायचं. मला सांगा, काम नसलं की इकडे यायला, इकडे जाणार देवाला काम नाही का? तुम्हाला चांगलं करायचं त्याला बी काम नाही, पण त्याला रिकाम असला तर तुमचं भलं करत. म्हणून तातडीने मात्र परमार्थ करायचं. तातडीने परमार्थ केल्याबरोबर मात्र ज्या वेळेस देव मात्र आपला साठवून घेतो. आपलाच एक देव करुणी तेडीविड देवा सुकलो. देव आपला मात्र करावा, एक विधी मात्र भक्ती करावी असं ग्रंथ सांगितले. चतुरा चतुरथु श्रीपती वेद शास्त्रे वनती सुती परिपारण्य व्यवस्थी निश्चिती कुंती मती सकलांची. याच्यासाठी चतुर मात्र देवा वयस तुझं काहीतरी होणार करावं असं ह्या ठिकाणी मात्र ग्रंथ सांगितले. सकल जना सौजन्य अनंत नादसी तू भवरा भरित तुझी चरित्रे अपरित वनिता तुझी होय वाणी. याच्यासाठी तुझं नाना प्रकारचं स्तोत्र करत असताना आणि वेदाला सुद्धा मौन पडतात, शास्त्र थोटावतात, असं आगमचे ज्ञान देवा तुझा असं मात्र म्हणून लागलेले आहेत. मंजुल सत्य वनिती गुण तया योग तू नारायण मंजुल ध्यान तेही ध्यान तू जगत जीवन परमात्मा. विश्वरूपा गमय हरी पुराण पुरुषा वैकुंठ विहारी तुझ वचन चराचरी पाहता निर्धारी दिसेना. देवा तुझ्यासारखा देव जगातच नाही. ऐका, देवासारखा देव ऐकत नाही. अगम्य आहे सर, आणि सर्वांमध्ये मात्र भरून उरलेला आहे सर. आणि सर्वागती राम देहादी सूर्यप्रकाशक सहस्रस्त्र. घटामध्ये मी तोयस, मठामध्ये मी तोयस. देवा तू नाही तेशी जागा नाही असं देवाचं वर्णन मात्र करू लागलेले. जगत गुरु जगत पालका जगदादी जगन्नायका कर्ता हर्ता वैकुंठ पालका वेदाधिका ब्रह्म तू. कळणारा, धरणारा, चालणारा, बोलणारा सर्व समर्थ तोयस राहू लागलेले आहेत. पूर्ण चैतन्य नारायण परब्रह्म पूर्ण पूर्ण चैतन्य सर्वातीत सर्वमान्य कृती मौन तुझ माझी. मौन्य रूपे नांदसी तत्वता परमेश्वर तू परे परता सकल देही देह हरता सत्य रूप वर्ता तू. देहामध्ये असून विधी असलेला मात्र तोयस. सत्य स्वरूप मात्र दाखवणारा तोयस. सत्य कोणाला तो सत्य भक्ताला मात्र तो दाखवतोस. आणि जे मिथ्य असतात, भोगी असतात, त्याला मात्र तू दर्शन देऊ शकत नाही असं मात्र म्हणून लागलेले आहे. भक्तालागी पुष्टसी दयावंत हरी केसी विन दयाला वैकुंठवासी द्वारकावासी गरुध्वजा. बाललीला अवतार लीला हरी वैकुंठ रूपा पाद मुरारी सर्व जानकी अंतरी त्राहे त्राहे दयाला.
समाधान देवा तुझी माझी तुझी रचिती समाधी देवनी मज समाधी देवनी मज मेरे सहज शिव माझी. अशा प्रकारे सोपान काका म्हणू लागले ब्रह्म सोपानाचा ब्रह्मदेवाचा अवतार सोपानाचा आहे म्हणू लागले खरोखर देवा तू मला समाधी धुवून मात्र सुखी केलास. कोणतं सुख? सुख या संत समागमे नित्य जुळावे प्रियारामे दहन होते सकळ करणे सर्व कामे करू. असं सुख मात्र मला देऊ लागला. काय मी त्या सुखाचं वर्णन करू असं काका मात्र देवाला म्हणू लागले आहेत. अनंत जन्मिते संतित जान अनंत दोष दुर्घट पूर्ण अनंत नामाच्या संकेताने गेले हरपुनी मम माझी. ज्यावेळेस सोपानाची स्तुती कोणी देवाचं दर्शन झाल्या झाल्या आनंद जन्माचं दुःख मात्र दिसून कोणतं? पापा तापा तुटी जाई होती. पापही जातं तापही जातं. पाप जाण्यासाठी ताप जाण्यासाठी आणि नामाची गरज आहे. कोणती? झाली या भेटी हरिदासाची. एकदा हरिदासाची भेट झाली, एकदा देहाची भेट झाली, एकदा परमात्म्याची भेट झाली. सर्वस्व मात्र दुःख दिसत होतं. देवा काय तर मी तुमचं वर्णन करावं असं सोपान काका मात्र म्हणू लागलेले आहेत. संतोषले चक्रपाणी म्हणे सुभाषण तारेले कीर्तनी करुणी उल्हास मनी मज वाटे मग म्हणे मणिपती आता सोपान पूर्ती स्तुती प्रेम पालका क्षमा शांती अखंड वस्ती तुझ पासी. याच्यासाठी सोपान काका म्हणू लागले सोपाना धन्य सोपाना धन्य सोपाना. सोपा मार्गामध्ये सोपान काय निवृत्ती वृत्तीच्या वेगळं. निवृत्तीचं ज्ञान निवृत्तीपासून निवृत्त झाल्यानंतर ज्ञान मिळतं आणि ज्ञान भेटलं की सोपा म्हणजे मार्ग सोपा. कोणता? तुका म्हणजे सोपे आहे सर्व म्हणे शहाणा तो धनी नाही. सोपा मार्ग फक्त तो झाला आणि सोपा मार्ग झाल्यावर मुक्ती भेटते. मुक्ती ती पुढे आहे म्हणून सोपाना तू धन्य झाला असं भगवंताने सोपान काकाला बोलू लागलेले आहेत. एक एक तुझे अमृत वचन ऐकून संतुष्ट झाले मन तू विसरीचा अवतार पुन्हा उद्धवलाया जनालासी. ज्यावेळेस तुझे एक एक वचन अमृतासारखे आहेत. अमृतावरे गोड तुझे रामदेवा. अमृतासारखे वचन मात्र तुझे जसं मात्र महिपती मला म्हणू लागले आहेत. ऐसे बोलता श्री हरी विरचिता अवतार चरी धरी सगुण स्वरूप अवसरी सप्रेम भरे पाहत. असं सोपान काकाचे वचन भगवंताने ऐकलं. भगवंत म्हणू लागला सोपाना काही यावेळेस तुझे भक्ती आहे बाबा, किती वर्चस्व आहे, किती ज्ञान आहे आणि किती मात्र तू माझं वर्णन केलास असं काकांची स्तुती मात्र भगवंताने मात्र करू लागलेले आहेत. तटस्थ झाली योगवृत्ती लवो राहिली नेत्र पाती पुढे काहीच न करती स्तुती अद्भुत वर्तती पाणली. अशा प्रकारे सोपान काकाची स्तुती करत असताना आनंद प्रेम मात्र भगवंताला झालं. भगवंताचा अंतःकरण मात्र घेऊन लागले. पुढे काय करू लागले? पुढे समाधी सोला विशेष निजामी करिला हरीश केश ती कथा ती सुरस सज्जनी अवकाश. या अध्यायात समाधीचं स्वरूप सांगितलं, मुक्ती सांगितली, समाधी कशी ती सांगितली, समाधी उघडली. आणि पुढच्या अध्यायामध्ये मात्र सोपान काकाला समाधी भगवंताने देतील असा गोड विषय पुढच्या अध्यायामध्ये सांगू लागले. पुंडलिक